अमरावतीच्या सायन्स कोर येथील मैदानावरील सभेच्या परवानगीवरून आमदार बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये मोठा वाद उपाडलेला आहे। याच वादावरून आता सध्या आमदार बच्चू कडू जे आहेत ते सायन्स कोर मैदानावर येऊन पोहोचलेले आहेत। या ठिकाणी त्यांचा पोलिसांशी मोठा वाद झालेला आहे, प्रशासनाशी मोठा वाद झालेला आहे। यानंतर आमदार बच्चू कडू यांनी तब्बल 1 तासापासून या ठिकाणी ठिय्या दिलेल्या आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगाल? तुमच्या सभेला परवानगी होती, मात्र आता यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे प्रशासनाचा, काय सांगाल? नाही, आता विचारविनिमयचा प्रश्नच नाही। आम्हाला 18 तारखेला परवानगी भेटली, 23-24ची परवानगी भेटली, पैसे आम्ही भरले आणि पोलीस प्रशासन एका पार्टीसारखी वागत आहे इथं। म्हणजे झेंडाच घ्यायचा राहिला फक्त पार्टीचा। तुमचं सध्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे, नेमकं काय बोलणं? भाजपचे अध्यक्ष झाले ते जिल्हाधिकारी। या ठिकाणी तुमच्याकडे परवानगी असूनही तुम्हाला गेटवर पोलिसांनी रोखलेलं आहे। हा, म्हणजे तुम्ही हे पहा, एवढा अन्याय असं तर पिक्चरमध्ये दाखवत नाही। आमच्या घरात कायदा सुव्यवस्थेच्या नावानं आमच्या घरात ते म्हणतात आता काही नाही, तुमचं घर आहे, आता हे तुमचं घर नाही आहे, आता कायदा सुव्यवस्था तुम्हाला घर खाली करावं लागेल। बरं, यावर नेमका तोडगा काय निघू शकतो? तुमची पुढची भूमिका काय असणार? आमचं असं म्हणणं आहे का आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाकडून होऊ नये। आम्ही परवानगी काढल्यानंतर आम्हाला सुरक्षा द्यायची ऐवजी तुम्ही आम्हालाच नाकारता आहे, हे कायदेभंग आहे, हा आचारसंहितेचा भंग आहे। आणि पोलीस प्रशासनानं एखाद्या पार्टीच्या आमचं CP पार्टीचे अधिकारीसारखा जर बोलत असेल, त्याचे आमच्याजवळ रेकॉर्ड आहे आणि ते पण आम्ही व्हायरल करू। आता तुमची पुढची नेमकी भूमिका काय असणार? आम्ही अंदर घुसू। तर एकूणच हे होते आमदार बच्चूभाऊ कडू। तर यांनी जे या ठिकाणी आहे ते ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकतो या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हे जे आहे ते सायन्स कोर मैदानाचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आपण या ठिकाणी मागे पाहू शकतो हा जो मंडप आहे मागे, या मंडपामध्येच जे आहे याच मैदानाची जी आहे ती परवानगी काढण्यात आलेली आहे। ती परवानगी आमदार बच्चू कडू यांना मिळालेली आहे। मात्र अमित शहांचा जो दौरा आहे तो अमित शहांचा दौरा उद्या होणार आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी ती सभा व्हावी अमित शहांची या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाकडनं प्रशासनावर दबाव आणला जात आहे, असं या ठिकाणी प्रशासनाचं आमदार बच्चू कडूंचा आरोप आहे। आपण पाहू शकतो हे सायन्स कोर मैदानाचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। मात्र माझ्या मागे आपण पाहू शकतो जे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमा झालेले आहेत, मोठी गर्दी झालेली आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांची। कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। काय मागण्या आहेत तुमच्या? काय मागण्या आहेत? भारतीय लोकशाहीनुसार आम्ही नियमानं सायन्स कोर मैदानात 23-24 आम्ही परवानगी घेतली। आम्हाला नियमानं कलेक्टरने निवांत पैसे भरून घेतले आणि आता मोदी आणि अमित शहानी देशामध्ये जे हुकुमशाही उल्लंघन करून आले ते आणि आमच्या या ठिकाणी आपण पाहू शकतो मागे हा जो मंडप आहे याच जागेवरून हा संपूर्ण वाद सध्या तयार झालेला आहे। हा जो मंडप आहे सध्या या ठिकाणी जे वारा उदान आलेलं होतं त्या वारा उदानामुळे हा जो मंडप आहे हा पडलेला आहे। म्हणजे जो या ठिकाणी या सभेला ज्यांचा हा मंडप आहे हा मंडप हा भारतीय जनता पक्षाचा असल्याचं सांगितलं जातं। खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जी सभा होणार आहे त्या सभेचा हा मंडप असल्याचं सांगितलं जातं। मात्र सध्या या ठिकाणी या वारा उदानामुळे हा मंडप पडलेला आहे। आपण पाहू शकतो ही लाईव्ह दृश्य, या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा तैनात आहे। या ठिकाणी जवळपास अमरावतीचे जे आहेत जवळपास 350 ते 400 पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तर एकूणच या मैदानावर सभेच्या परवानगीमधून जो आहे तो वाद सध्या आमदार राणा आणि बच्चू कडूंमध्ये उभारलेला आहे। या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा आहेत जे बोल बजरंगबली की जे अशा घोषणा देतात। काय घोषणा कशासाठी देतात नेमके? जे निसर्गालाही मान्य नाही, इथे जे बच्चू भाऊंसाठी हे जन आक्रोश उद्या येणार होता, लाखोच्या संख्येने इथे लोक येणार होते, ते निसर्गाला कदाचित मालूम नाही, इथे दुसऱ्याला ते पाहत आहे। आम्हाला न करता जे काम आम्ही करायला पाहिजे निसर्गच करलेला आहे। तर एकूणच यांचं असं म्हणणं आहे की प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं पाहिजे ते सध्या निसर्ग करत आहे, त्यामुळे यांनी सध्या या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी एक वादळ आलेलं आहे आणि या वादळामुळे हा जो मंडप आहे हा पूर्ण सध्या डगमगलेला आहे। अगदी समोरच्या बाजूचा जो मंडप आहे तो पूर्णपणे कोसळलेला आहे। अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत येणारे हे अमरावतीच्या जिल्हा परिषद अंतर्गत येणारे हे सायन्स कोर मैदान आहे आणि या मैदानाची 17 तारखेलाच आमदार बच्चू कडू यांना
परवानगी देण्यात आलेली होती. या ठिकाणी बच्चू कडूंना 23 आणि 24 तारखेसाठी ही जी आहे ही परवानगी देण्यात आलेली होती. मात्र आता या परवानगीवर प्रशासनाचा पुनर्विचार सुरू आहे असं जिल्हाधिकाऱ्यांचं आमदार बच्चू कडूंना जे आहे ते सांगणं झालेलं आहे. आणि सध्या आमदार बच्चू कडू हे या ठिकाणी ठिय्या देऊन आहेत. जर या ठिकाणी आमदार बच्चू कडूंना सभेसाठी परवानगी नाही मिळाली तर या ठिकाणी एक मोठं जनआंदोलन उभारलं जाईल. या ठिकाणी जे राज्यभरातील प्रहार अपंग क्रांती दल आहे ते या ठिकाणी दाखल होईल आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जाईल असा इशारासुद्धा बच्चू कडूंनी प्रशासनाला दिलेला आहे. नेमकं या प्रकरणात पुढे काय होतं पाहत राहा लोकमत.